आई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता अध्यात्मयोगाधिगमेन देवं मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती असं उपनिषदामध्ये एक वाक्य आहे. अध्यात्मज्ञानाचा योग अधिगम प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मचर्यादी साधन संपन्न असणारा जो धीर महापुरुष साधक असतो हर्ष आणि शोकाचा परित्याग तो करतो असं उपनिषदातलं वाक्य आहे. म्हणजे जीवनात प्राप्त होणारा शोक निवृत्त व्हायचा असेल तर त्याकरता अध्यात्मज्ञान प्राप्त व्हावं लागतं किंवा करावं लागतं. आणि ज्याला अध्यात्मज्ञान प्राप्त करायचं आहे श्रुतीचं वाक्य आहे तद्विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. ते आत्मज्ञान जाणण्याकरता श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंची शरणागती करावी लागते. आणि तीच असणारी गुरुपसत्ती भक्तराज अर्जुनांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारली. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यस्त्रियस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादि मां त्वं प्रपन्नम. सद्गुरूंची शरणागती केल्यानंतर दुसरा कोणताही उपाय आता या ज्ञानप्राप्तीकरिता नाही. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणां अवाप्य भूमावसपत्नं वृद्धं राज्यं स्वराणामपि चाधिपत्यम. त्रैलोक्यातलं संपूर्ण राज्य जरी प्राप्त झालं तर इंद्रियांना शोक करणारा संतप्त करणारा किंवा अत्यंत संताप निर्माण करणारा जो शोक आहे त्या शोकाला निवृत्त करू शकेल असा कोणताही उपाय मला दिसत नाही. अशा प्रकारचाही जाणतेपणाचा एक भाव, नम्रतेचा भाव, शरणागतीचा आणि शिष्यत्वाचा भाव पत्करल्यानंतर भक्तराज अर्जुन देवाच्या समोर काहीच बोलत नाही. ज्ञानोबा ऐसा म्हणतात, ऐसे एकी हळा बोलिला मग मौन धरुनी ठेला ते तर श्रीकृष्ण विस्मो पावला देखोनी तयाते. भक्तराज अर्जुनाने देवाला निश्चित सांगितलं, प्रभो आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका. ते मग सखेद बोले श्रीकृष्णाते आता नाळ वावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरमसेनी. प्रभो आता तुम्ही युद्धाच्या संबंधाने मला असं सांगू नका, अनार्यजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकरम असं मला काही सांगू नका. मी युद्ध कसल्याही पद्धतीनं कोणत्याही प्रकारे करणार नाही, हा माझा ठाम निश्चय आहे. असं एक वाक्य बोलल्यानंतर भक्तराज अर्जुन मौन धरून गप्प राहिले आणि भगवंताला प्रश्न पडला. जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळत नाही त्याला समजून सांगण्याकरता त्याला पहिल्यांदा समजावून घ्यावं लागतं. समजावून समोरच्या व्यक्तीची योग्यता घेतली की मग त्याला समजून सांगणं हे सोपं जातं. समोरच्या व्यक्तीचा एक अधिकार बघावा लागतो, त्याच्या बुद्धीची योग्यता प्रगल्भता बघावी लागते आणि मग तसाच उपाय करावा लागतो. हे भगवंताने मनातल्या मनात विचार केलं. हा उमजे आता कवने परी कैसेने धीर स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. लहान मुलाला जीव घालायचा असेल तर त्याकरता त्याची आई त्याची योग्यता जाणते. तया ठाकती तैसे घास करी हे आईला कळावं लागतं. समोरच्या विद्यार्थ्याला समजावून सांगायचं असेल तर त्याची काय योग्यता आहे हे अध्यापकाला कळवावं लागतं. आणि भक्तराज अर्जुन शिष्य आहे, शिष्याला समजावून घ्यायचं आणि मग त्याचा मोह निवृत्त करायचा हे भगवंतांनी समजावून घेतलं. अर्जुनाला आपण सांगण्याचा प्रयत्न केला. ते विचारसागरामध्ये असा विचारच आलेला आहे की जगन मिथ्यात्वनिष्ठे संपूर्ण दुःख निवृत्तीचा उपाय आहे. अर्जुनाला शोक प्राप्त झाला. शोक प्राप्त होण्याकरता जगताच्या संबंधाने मिथ्यात्वाचा निश्चय प्राप्त झाला पाहिजे. आणि तो जगताचा मिथ्यात्व निश्चय प्राप्त होण्याकरता जगत हे अध्यस्त हे पहिल्यांदा ठरलं पाहिजे. मग ते अध्यास सिद्ध करण्याकरता जे अध्यासाची काही परंपरा सांगितली त्याच्यामध्ये 2 अध्यास सांगितले. एक कार्याध्यास सांगितला आणि एक कारणाध्यास सांगितला. कार्याध्यासामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास हे साक्षात दुःखाला कारण आहे आणि स्वस्वरूपाचं असणारं जे अज्ञान तो कारणाध्यास आहे, तोही दुःखालाच कारण आहे. म्हणजेच अध्यास निवृत्त झाला तरच दुःख निवृत्त होऊ शकतं, पण तो अध्यास निवृत्त करण्याकरता दोन्ही प्रकारचा अध्यास निवृत्त करावा लागतो. कार्याध्यासाची पण निवृत्ती करावी लागते, कारणाध्यासाची निवृत्ती करावी लागते. भगवंताने तोच विचार केला. ते कारण म्हणे धरिले. भगवंताने अर्जुनाला जो शोक प्राप्त झालेला आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान हे कारण भगवंताने मनामध्ये धारण केलं. अर्जुनाला जर स्वस्वरूपाचं ज्ञान दिलं तर मग अहंकार म्हणजे मी अर्जुन हा भाव निघून जाईल. आणि मी अर्जुन हा भाव निघून गेला तर माझे असणारे हे स्वकीय नाती बांधव यांचाही भाव निघून जाईल.
म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झालं, म्हणजे कारणाध्यास निवृत्त झाला की तत्संबंधाने प्रगट होणारा कार्याध्यास म्हणजे अहमाध्यास आणि ममाध्यास हाही निवृत्त होईल. म्हणून ते भगवंतांनी योजना केली. कारण मने धरिले मग सरोष बोलू आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकली स्नेह आती. भगवंताने थोडंसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते भगवंताचं बोलणं मृदू भाषेतलं होतं, त्याचा परिणाम म्हणावा तसा झाला नाही. आणि म्हणून थोडंसं भगवंताने सरोष पद्धतीनं क्रोधयुक्त भावाचा स्वीकार करून अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबाराय असं म्हणतात, भगवंताचं बोलणं वरवर जरी आपल्याला सरोषयुक्त वाटलं, क्रोधयुक्त वाटलं, तरी त्या बोलण्यामध्ये हित सामावलेलं आहे. जसं आईच्या रागवण्यामध्ये हित प्रेम सामावलेलं असतं, कडवट औषधापानामध्ये अमृताची पुरवणी किंवा पुरवठा असतो, ते बाहेर प्रगट होत नाही पण गुण आल्यानंतर प्रगट होतं. तसं भगवंताचं बोलणं वरवर पाहिलं, ते ज्ञानोबाराय बोलण्याच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, तैसे तोडावया संदेह तिख जैसे का लोह. पुढचं घ्यायचं नाही आता, श्राव्यत्वे तरी माधुर्य पायी घाली, असं भगवंत इथं बोलत नाही. पण अर्जुनाचा संदेह तोडण्याकरता तीक्ष्ण लोहाप्रमाणे भगवंत बोलतात. म्हणून त्या बोलण्याला वरीवरी पाहता उदासी असं म्हटलेलं आहे. हे बोलणं निराश करणारं नाही. उदास कोणत्या भावनेने आहे? संदेह तोडण्याकरता कानाला मधुर लागेल अशी आस या बोलण्यामध्ये नाही, ती आस निघून गेलेली आहे. पण हे बोलणं मात्र संदेह निवृत्त करणारा असल्यामुळे आत तरी अति सुरसे ते वाक्य ऋषिकेशी बोलो आदरिली, त्याच वाक्याचा प्रारंभ केलेला आहे. आता या श्लोकापासून मुख्य गीतेच्या उपदेशाला प्रारंभ होतो आहे, मुख्य उपदेशाला. आणि या श्लोकाची अवतरणिका देत असताना मधुसूदन सरस्वती असं म्हणतात, भक्तराज अर्जुनाला 2 प्रकारचा मोह प्राप्त झालेला आहे. 2 प्रकारचा कोणता मोह आहे? एक, प्रत्येक प्राणीमात्राला स्वस्वरूपाच्या विषयी अज्ञान आहे, म्हणजे मी कोण आहे हे कोणालाही कळत नाही. स्थूल आणि सूक्ष्म देह यांना कारण असणारं जे कारण शरीर, या 3 उपाधीमुळे स्वस्वरूप झाकलेलं आहे. आणि आपल्या स्वस्वरूपाचं असणारं अज्ञान किंवा तत्संबंधाने असणारा मोह सर्वच प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतो. पंचदशी कारणे हाच विचार केलेला आहे. तुम्हाला कुटस्थ कळतो का? त्यांनी सांगितलं मला कुटस्थ कळत नाही, म्हणजे अज्ञान आहे की नाही? सर्वांच्या ठिकाणी असणारे जे अज्ञान आहे ते अज्ञान हाच जो मोह आहे हा साधारण आहे. साधारण का बरं? सर्वांच्याच ठिकाणी अनुभवाला येतो. म्हणजे अर्जुनाच्याही ठिकाणी साधारण मोह आहे. आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारं अज्ञान सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी अनुभवाला येत असल्यामुळे हा साधारण मोह निवृत्त करायला पाहिजे. आणि अर्जुनाच्या ठिकाणी असणारा जो असाधारण मोह आहे, विशेष मोह आहे, तो आहे स्वधर्माच्या संबंधाने निर्माण होणारा. मी जर स्वकीयांना या युद्धामध्ये मारलं तर मला पाप लागेल, माझ्याकडून हिंसा घडेल, असं स्वधर्माच्या संबंधाने किंवा स्वकर्माच्या संबंधाने असणारा जो मोह किंवा अज्ञान तो फक्त अर्जुनाच्याच ठिकाणी आहे. सध्याला कौरवाच्या ठिकाणी कोणाच्याही ठिकाणी नाही, किंवा पांडवांच्याही ठिकाणी कोणाच्या इतरांच्या ठिकाणी नाही. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी असल्यामुळे हा मोह असाधारण स्वरूपाचा आहे. आणि आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारा जो मोह किंवा अज्ञान हा साधारण स्वरूपाचा सर्वांच्या ठिकाणी अनुभवाला येतो. म्हणजे मोह 2ही पद्धतीचा भगवंत आता निवृत्त करणार आहे. साधारण मोह निवृत्त करायचा असेल तर स्वस्वरूपाचं ज्ञान द्यावं लागेल. आणि स्वकर्माच्या संबंधाने असणारा मोह किंवा अज्ञान निवृत्त करायचा असेल तर मग स्वधर्ममपि चावेक्ष नैविकंपी तुमरहसी या श्लोकापासून त्या असाधारण मोहाचंही निराकरण भगवंत करणार आहे. बाबा काही सांगायचं? आता भगवंताची एक जबाबदारी आहे. भगवंताची जबाबदारी काय आहे? भक्तराज अर्जुन असं म्हणतात, आता नाळ वावे तुम्ही माते, तुम्ही माझी समजूत घालू नका, कोणत्याही पद्धतीनं मला उपदेश करू नका. आणि त्या पाठीमागचं एक वाक्य आहे, हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपनाला असे म्हणी, तो तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके. तुझ्या वाक्याशिवाय माझा मोह निवृत्त होणार नाही, हा पहिला भाव. आणि आता तुम्ही मला समजावून सांगू नका, हा दुसरा भाव. भगवंतानी करायचं काय? म्हणजे शोक निवृत्ती करता भगवंताने बोललं पाहिजे. म्हणून भगवंत पहिल्यांदा अशोचाननु शोचस्त्वम या भाषेमध्ये बोलतात. हे भगवंताचं बोलणं तुझ्या वाक्या वाचुनी न जाय अनिके या करता आहे. आणि आता नाळवावे तुम्ही माते हे जे बोलणं आहे ते पुढे 31व्या श्लोकापासून प्रारंभ होणार आहे स्वकर्माच्या संबंधाने. श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्री भगवानुवाच अशोचान अन्वशोचः त्वं
प्रज्ञावादान च भाषसे गतासून अगतासून च न अनुशोचन्ति पंडिताः त्वम अशोचान अनवशोचः च प्रज्ञावादान भाषसे पंडिताः गतासून च अगतासून न अनुशोचन्ति। भगवंत बोलतात, हे अर्जुना, तू कसा आहे? अशोचान अनवशोचः, तू शोक करतो आहे, पण कोणाच्या संबंधाने? ज्यांच्या संबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही अशा असणाऱ्या स्वकीयांच्या विषयी तो शोक निर्माण करत आहे. म्हणजे तुझ्या कृतीमध्ये शोक प्रगट होतो आहे, दुःख तू प्रगट करतो आहे आणि बोलण्यामध्ये मात्र प्रज्ञावादान भाषसे. तुझ्या बोलण्यातली उक्ती जी आहे ती ज्ञानी पुरुषाला देखील लाजवणारी आहे. म्हणजे बुद्धिमान पुरुषाप्रमाणे तुझं भाषण आहे आणि कृतीचा विचार केला तर अडाणी पुरुषाप्रमाणे रडणं आहे. म्हणजे तुझ्या कृतीमध्ये आणि तुझ्या उक्ती म्हणजे बोलण्यामध्ये दोन्हीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय किंवा सामंजस्य दिसत नाही. जर प्रज्ञावादान भाषसे असं जर बोलणं असेल तर मग अशोचान अनवशोच हे घडणार नाही. आणि अशोचान अनवशोच असं जर करत असेल तर ज्ञानी पुरुषाप्रमाणे बोलणं घडणार नाही. ज्ञानी पुरुषाप्रमाणे गप्पा करायच्या, बोलायचं आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र अज्ञानी पुरुषाप्रमाणे शोक करायचं. अर्जुना, हे तुला साजेसं होत नाही, असं करणं योग्य नाही. अशोचान आत्मसंबंधाने जर विचार केला तर आत्मसंबंधाने शोक करण्याचं काहीच कारण नाही. पुढे तो विचारच येणार आहे, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. या संबंधाने शोक करण्याचं कारणच नाही. आणि देह संबंधाने जर तो दुःख प्रकट करत असेल तर अंतवंतई मे देहा असं सांगितलेलं आहे. शरीर जाता आघवे नाशिवंत स्वभावे. ज्या शरीराचा घात जरी तू केला नाही तरी घात होणार आहे, विनाश पावणारच आहे. मग विनाशी पावणाऱ्या शरीराच्या संबंधाने शोक करत असेल तर ते अशोच्य आहे, त्याच्याकरता शोक करणं योग्य नाही. आत्मसंबंधाने शोक करण्याचं कारणच नाही, उपयोगच होत नाही. देह संबंधाने शोक करण्याचाही काही फायदा होणार नाही. असं असताना देखील तू शोक करतो आहे म्हणजे तुझं बोलणं हे अडाणीपणाचं आहे, म्हणजे कृती अडाणीपणाची आहे. बरं, कृती अडाणीपणाची असू द्या, पण गप्पा फार मोठाले आहे. प्रज्ञावादान भाषसे इति अनुशुश्रुमः अशा प्रकारचं तू बोलतो आहे. म्हणजे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये मात्र फरक आहे. प्रज्ञावादान भाषसे, बुद्धिमान पुरुषाला अशा प्रकारचं बोलणं शोभत नाही की जे तू बोलतो आहे. पण बुद्धिमान पुरुष जे असतात ते कशाच्याही संबंधाने शोक करत नाही. पंडिताः, इथे या ठिकाणी 3 प्रकारचे भाव आलेले. पंडित म्हणत असताना जगामध्ये 3 प्रकारचे मनुष्य आपल्याला अनुभवाला येतात. एक मूढ म्हणजे अज्ञानी पुरुष, दुसरा शास्त्राचं थोडंसं वर्म जाणणारा पुरुष आणि तिसरा पुरुष आहे त्याला तत्वज्ञ असं म्हणतात किंवा पंडित असं म्हणतात. तर ते मूढ असणारे पुरुष कोणाच्या संबंधाने शोक करतात, पंडित कसे वेगळे हे सांगण्याकरता मधुसूदन सरस्वतींनी त्या टिप्पणीमध्ये सांगितलेला आहे हाच भाव. मूढ कोणाला म्हणायचं? माझा मुलगा मरण पावला, मेलेल्या मुलाच्या विषयी किंवा मेलेल्या आप्तांच्या विषयी जो शोक करतो ना त्याला अडाणी मूर्ख असं म्हणतात, तो मूढ आहे. जिवंत असणारे माझे मुलं दुर्बुद्धी आहे, दुर्भाग्य आहे, दुराचारी आहे असा जो शोक करतो जिवंत असणाऱ्याच्या विषयी, मेल्याच्या विषयी शोक करतो तो झाला मूढ. जिवंत पुत्राच्या विषयी शोक करतो तो झाला थोडासा शास्त्रज्ञ, शास्त्राला जाणणारा. पण पंडित जो असतो तो जिवंत असणाऱ्याच्या विषयी शोक करत नाही आणि जे मेलेले आहे त्यांच्याविषयी देखील शोक करत नाही. पंडिताः, पंडानाम आत्मविषयीनी बुद्धी, ज्यांना प्राप्त झाली असे असणारे पंडित. गता असून, असू म्हणजे प्राण, ज्यांचे प्राण निघून गेलेले आहे म्हणजे जे मेलेले आहेत, अडाणी पुरुषाप्रमाणे तत्संबंधाने शोक करत नाही. अगता असून, ज्यांचे प्राण अजून गेलेले नाहीत म्हणजे जे अजून जिवंतच आहे त्यांच्याही संबंधाने शास्त्रज्ञ पुरुषाप्रमाणे न अनुशोचन्ति, अजिबात शोक करत नाही. असे ज्ञानी पुरुष असतात. आणि तू जर स्वतःला ज्ञानी समजून घेत असेल, प्रज्ञावादान भाषसे हे जर तुझं बोलणं असेल तर मग अशोचान अनवशोचः हे तुला साजेसं होत नाही. असा श्लोकाचा भाव सांगितल्यानंतर ज्ञानोबाऱ्या पुढे चिंतन करतात. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तुवा येथ आदरिले माझारीची. मग अर्जुना ते म्हणितले, हा जो मग शब्द आहे ना, मग शब्द हा अनंतरीय वाचक आहे. पाठीमागे अशी घटना घडली आणि त्यानंतर काय घडलं हे सांगण्याकरता भाव आहे. भगवंताने कारण मनामध्ये धारण केलं. भगवंत विचार करतात ना, पाठीमागे हा उमचे आता कवने परी, कैसेने धीर स्वीकारी, ते कारण मने धरिले आणि मग सरोष बोलो आदरिले. तिथे पण मग शब्द आलेला आहे बघा. किंवा हेच भाव घेत असताना तो मग शब्द आपण इथे लावू शकतो. ते कारण मनी धरिले मग अर्जुना ते म्हणितले. भगवंताने तो कारण, अर्जुनाला जो शोक निर्माण झाला याचं कारण आहे
आत्मस्वरूपाचं अज्ञान ते कारण मनामध्ये धारण केलं आणि कारण नष्ट झालं की कार्याला वेगळेपणाने नष्ट करण्याची गरज भासत नाही. एखाद्या झाडाला नष्ट करायचं असेल तर मुळावर घाव घाला, मुळाचे तोडणे जैसे होय का शाको देसे. मुळाला जर आपण घाव घातला, मूळची अज्ञान छेदी सम्यक ज्ञाने, असं 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. अज्ञानाला नष्ट केलं की बाकीचा असणारा प्रपंच नष्ट होतो. समष्टी असणारा प्रपंच नष्ट करण्याकरता हे अज्ञानच नष्ट करावं लागतं आणि व्यष्टी असणारा देह नावाचा प्रपंच नष्ट करायचा असेल तर त्याही करता अज्ञानच नष्ट करावं लागतं. ते कारण मनी धरिले, ते भगवंताने कारण अज्ञान मनामध्ये धारण केलं. मग अर्जुना ते म्हणितले आणि भगवंत मग बोलतात अर्जुनाला, जे तुवा येथ माझारीची आज आदरिले आम्ही आजी हे नवल देखिले, असा अन्वय आहे ओवीचा. अर्जुना ते म्हणितले, मग म्हणजे भगवंत सरोषयुक्त भावाने आता अर्जुनाला बोलत आहे. पाठीमागे मृदू शब्दाचा विचार आपण केला, त्याचा परिणाम झाला नाही. आता अर्जुनाचा मोह निवृत्त करण्याकरता थोडीशी कठोर भाषा आपल्याला स्वीकारावी लागेल आणि तो कठोर भाषेचा अंगीकार भगवंताने केला आणि मग भगवंत त्याच भावाने बोलतात, जे तू असणाऱ्या अर्जुना माझारीची, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी, माझारीची म्हणजे मध्येच किंवा युद्ध प्रारंभ होण्याच्या अगोदरच आदरिले, या ठिकाणी जे बोलण्याला प्रारंभ केला तुझं ते बोलणं, तुझी असणारी कृती हे पाहून आम्ही आजी, आम्ही म्हणजे हा आपल्याकरता शब्द वापरलेला आहे मी, आम्ही हे नवल देखिले, आज मात्र आम्हाला हे आश्चर्य या ठिकाणी पाहायला मिळालं. भगवंताला नवल झालं हे पुन्हा एक नवलच आहे. ज्ञानोबराय म्हणतात मला एक नवल वाटलं देवाचं पहिल्या अध्यायामध्ये. देखा नवलतया प्रभूचे, जे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करीत असे हे नवलच आहे की नाही. सगळ्या त्रैलोक्याला चालवणारा परमात्मा, सगळ्या त्रैलोक्यातले कार्य ज्याच्या आज्ञेमुळे होतात तो परमात्मा भक्ताची आज्ञा पाळतो आहे, नवलच आहे. हे आम्हाला नवल दिसलं पहिल्या अध्यायामध्ये. आणि इथे भगवंताला जे नवल वाटलं, आश्चर्य वाटलं, ते आश्चर्य वाटण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. कारण भगवंताच्या समोर अर्जुनाची भाषा पहिल्या अध्यायामध्ये वेगळी आहे. येथ आले असती आघवे परी कवने सीमे अजून जावे, हे रणी लागे पाहावे म्हणून या. भाव मात्र बदलत गेला पुढे पुढे. मग देवा म्हणे देख देख गोत्र गुरु अशेख, तव कृष्णा म्हणे नावे कविस्मो झाला. यांना मी मारण्याची इच्छा करत नाही, ज्यांच्या संबंधाने मला जगावंसच वाटत नाही. हा सगळा अर्जुनाचा अगोदर आवेशाचा भाव आहे. संभ्रमे सेने दिठी घाली तसे आणि नंतर अर्जुनाच्या मनामध्ये कृपया परया विष्टो, कृपेचा भाव निर्माण झाला. कुलक्षय केल्यानंतर काय काय पाप प्राप्त होतं हा भाव निर्माण झाला. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर भगवंतालाच प्रतिप्रश्न केला, कथम भीष्म महम संख्ये द्रोणम च मधुसूदन ईशवी प्रतियोस्यामी पोजारहा वरिसूदन न चैतद्विद्मह कतर नो गोरियो. हा सगळा भाव ऐकून हे सगळं अर्जुनाचं बोलणं ऐकल्यानंतर भगवंत म्हणतात, आम्ही आजी हे नवल देखिले, आम्हाला मात्र हे आश्चर्य वाटलं. वीर असणारा जो अर्जुन विराट राजाच्या नगरीमध्ये एकला अर्जुन परी अक्षविनी अकरानं जिनेची काही आणि तोच अर्जुन आज उडी घातली खाला रथवून या असा रडतो आहे, हे पाहिल्यानंतर आम्हाला मात्र आज आश्चर्य वाटलं आहे. तो बोलण्याच्याही कृतीमधून आश्चर्य प्रगट केलं आणि वागण्याच्याही कृतीमधून आम्हाला नवल वाटलं, असं भगवंतांनी सरळ सरळ सांगितलं. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येथ आदरिले माझारीची, तो जाणता तरी म्हणविसी परी नेवेतेन सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. भगवंत अर्जुनाला बोलतात बरं काही. भगवंताचं थोडंसं बोलणं अर्जुनाच्या मर्मस्थानावर आघात करणारच आहे. जाणता तरी म्हणविसी, जाणता असं नाही, जाणता असणं वेगळं आणि जाणता म्हणून घेणं वेगळं. तो जाणत आहे असं नाही अर्जुना, जाणता नाही असं नाही बरं का. पुढे भगवंतच म्हणतात हो खरं आहे, तो जाणता आहे. मने परिसने याच्या राया ऐके बापा धनंजया, ऐकणाऱ्यामध्ये तो राजा आहे. प्रज्ञा पृथ्वीचा रावो महामती, मग म्हणेगा प्रज्ञा कांता उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडला असे. हे भगवंतांनी दिलेल्या शाबासकी पुढं आहे, आता नाही. जाणता म्हणणं वेगळं आणि जाणता असणं वेगळं, जाणता असणं वेगळं आहे. तो अर्जुना स्वतःला जाणता म्हणून घेतोस, स्वतःला जाणता म्हणून घेतोस का बरं. अर्जुनाचा भाव बघा ना तुम्ही पाठीमागे. काय गुरुजनांना न मारता या लोकांमध्ये भिक्षाटन करून जीवन यापन करणं मला चांगलं वाटतं, पण यांना मारल्यानंतर यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगणं हे मला श्रेयस्कर वाटत नाही. ही भाषा जाणतेपणाचीच आहे.
नाही प्रपश्यामी ममापनुद्यात यच्छोकमुच्छो शनमिंद्रियानाम. ही भाषा देखील जाणतेपणाचीच आहे ना. ज्याला जीवनामध्ये असं कळालं की पृथ्वीवरचे राज्य संपादन केलं किंवा पारलौकिक राज्य संपादन केलं तरी जीवनातला शोक निवृत्त होऊ शकत नाही, ही भाषा जाणतेपणाचीच आहे. परंतु अजाणतेपणाची पण एक भाषा आहे ना. न चैतद्विद्मः कतर न गौरियो. या दोन्हीपैकी आम्हाला श्रेयस्कर काय हेही आम्हाला कळत नाही. हाही भाव तोच आहे ना. किंवा धर्मसमूढ चेताहा, हाही भाव पुन्हा अजाणतेपणाचाच आहे. तो जाणता तरी म्हणविसी, स्वतःला जाणता ज्ञानी म्हणून घेतो अर्जुना, परंतु आत्मस्वरूपाच्या संबंधाने असणारं जो अज्ञान आहे त्याचा मात्र परित्याग करत नाही. आणि स्वधर्माच्या विषयी असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानालाही तो सांडू शकत नाही. नेनिवेतेन सांडीसी. नेनिव म्हणजे अज्ञानपणा, स्वस्वरूपाचे असणारा अज्ञानपणा तोही घेऊ शकतो आपण. आणि स्वकर्माच्या संबंधाने असणारं अज्ञान, कोणत्या प्रसंगाला कोणत्या कर्माचं आचरण करावं या संबंधानं जे असणारं अज्ञान आहे त्या अज्ञानाचाही परित्याग तू करत नाही. बरं, तुझं अज्ञान निवृत्त करावं असं आम्हाला वाटलं, शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. बरं, तुला काही शिकवावं असं आमच्या मनामध्ये वाटलं आणि शिकविण्याचा आम्ही थोडासा प्रयत्नही केला 2 श्लोकामध्ये. शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. ते 2 श्लोक आम्ही खर्ची घातले तुझ्याकरता. कोणते? कुतस्त्वा कशमलमिदम क्लेब्यमास्मगम पार्थ. आम्ही शिकविण्याचा प्रयत्न केला आणि तुझे आम्हाला 4-5 श्लोक ऐकावे लागले. कथम विश्वम गुरुण हतवा न चेतत्विद्मः कार्पण्य दोषो नाही प्रपश्यामी. शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. नाना प्रकारचे नीती नियम तो आम्हाला सांगतो आहे. समाज जीवनामध्ये वागण्याकरता जे सामान्य नियम आचरणात आणावे लागतात ना त्याला नीती असं म्हणतात. नीतिशास्त्राच्या संबंधाने अर्जुनाचं बोलणं सगळं बरोबर आहे, पण धर्मशास्त्राच्या संबंधाने विचार केला तर ते बोलणं मात्र योग्य नाही. अर्जुनाचं हेच बोलणं जर हस्तिनापुरामध्ये असतं किंवा त्यांच्या असणाऱ्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये असतं तर या बोलण्याला भगवंतांनी देखील शाबासकी दिली असती. पण कुरुक्षेत्रावर आल्यानंतर युद्धाची तयारी झालेली आहे आणि हे असणारी आतताई आहे, यांना मारण्याचा विचार सोडून दिला आणि नीतीच्या गप्पा करणं हे मात्र चांगलं नाही. शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. नाना प्रकारचे नीती नियम तूच आम्हाला सांगतो आहे अर्जुना, हे योग्य नाही. काय आहे, एकदम अडाणी पुरुष असेल तर त्याला सांगता येतं, एकदम ज्ञानी असेल त्याला सांगण्याची गरजच नाही कारण तो ज्ञानीच आहे. पण जो स्वतःला जाणता म्हणून घेतो आणि अज्ञानाचा परित्याग करू शकत नाही त्याला समजाविणं फार कठीण असतं. वर्गातले मागचे असणारे विद्यार्थी त्यांना सांगावंच लागत नाही, त्यामुळेच ते माघारी बसतात. पुढच्या विद्यार्थ्यांना सांगण्याची गरजच नसते, सांगावं लागतं ते मधल्या विद्यार्थ्यांना. तसं आहे नाही. अर्जुना तो जाणता म्हणून घेतो पण अज्ञानाचा परित्याग करू शकत नाही. तुला समजावून सांगणं कठीण आहे. जाणत्या पुरुषाला काय समजावून सांगायचं त्याला सगळं कळतं. अज्ञानी पुरुषालाही आपण समजावून सांगू शकतो, कारण का त्याचं अज्ञान निवृत्त करण्याची शक्यता असते. पण जो स्वतःला जाणता म्हणून घेतो आणि अज्ञान मान्यच करत नाही त्याला कोण समजावून सांगणार. झोपी गेलेल्या व्यक्तीला आपण उठू शकतो, सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवू शकत नाही. शिकवू म्हणो तरी बोलसे बहुसाल आणि ते शिकवावं म्हणावं तुला तर मात्र पुष्कळ नाना प्रकारचे नीती नियम आम्हाला सांगतो आणि ते आम्हाला ऐकावं लागलं. भगवंताने सांगितलं नसतं बरं का, खरंच सांगितलं नसतं भगवंताने. कारण का मनानयेची मुरारी ऐकून या. भगवंताची त्या मनाला पटत नाही, भगवंत बोलत नाही. पण जेव्हा अर्जुनाने शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, मी तुमचा शिष्य आहे असं नाही, नुसता शिष्य नाही, त्वाम प्रपन्नम, तुमची शरणागती पत्करेला मी शिष्य आहे. आणि मग भगवंत बोलतात. आता हे मग शब्द देखील त्या अर्थाने आहे. हा मग या शब्दाचा संदर्भ जर आपण घेतला ना तर कुठपासून घ्यावा लागेल माहिती आहे का. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम मग अर्जुना ते म्हणतले. जेव्हा अर्जुनाने शिष्यत्व पत्करलं, शरणागती पत्करली, मग अर्जुना ते म्हणतले. नाहीतर देव सांगण्याकरता तयार नाही, सांगण्याकरता तयार नाही. जो आपला शिष्य असतो आणि पुत्र असतो त्याने विचारलं नाही तरी सांगावं. आणि अर्जुनाने जेव्हा शिष्यत्वाचा भाव पत्करला मग देवाने सांगण्याकरता प्रारंभ केला. मग अर्जुना ते म्हणतले. हा पण संदर्भ फार चांगला आहे. तो जाणता तरी म्हणविशी परिनेनिवेतेन सांडीसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. शिकवावं म्हणावं तुला, आम्ही काहीतरी शिकवावं असा विचार मनातल्या मनात केला, असा विचार तरी बहुसाल नीती बोलसी. तुझं शहाणपण कसं आहे अर्जुना, जाणतेपणा कसा आहे असा आहे. जात्यंधा लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. जात्यंध म्हणजे जन्माला आल्यानंतर एखादा रोग व्हावा, आजार व्हावा मग दृष्टी जावी असा नाही. जन्माला आल्याबरोबर ज्याची दृष्टी गेली तो आहे जात्यांध किंवा त्याला जन्मांध असं म्हणतात. आणि मग त्या पुरुषाला अगोदरच काही दिसत नाही. डोळे असणाऱ्या पुरुषाला देखील पाहण्याकरता प्रकाशाची सहाय्यता असावी लागते.
जैशी दिठी असे आपुल्या ठाई दीपेविन भोग नाही. सूर्याचा प्रकाश दिवसा असावा लागतो, रात्री चंद्राचा किंवा दिव्याचा प्रकाश असावा लागतो. दृष्टी असलेल्या पुरुषाला देखील प्रकाशाची सहाय्यता असावी लागते तर दिसतं. ज्याला मुळातच दृष्टी नाही त्याला सूर्याचा उपयोग नाही, चंद्राचा नाही, दिव्याचा उपयोग नाही. आणि अशा जातंद्य पुरुषाला पुन्हा वेड लागावं, लागे पिसे किंवा त्याच्या अंगामध्ये संचार व्हावा, पिशाच्याने संचार करावा, मग ते सैरा धावे. सैरा म्हणजे येथेच हवे तिकडे, जिकडे वाट सुटेल तिकडे. जोपर्यंत त्याच्या पायाला ठेस लागत नाही तोपर्यंत सैरा धावे. जर अडखळून पडला तरच तो थांबू शकतो, नाहीतर त्याला कोणी आवरू शकत नाही. कारण का बरं? जात्यंध आहे, आंधळी माणसे हुशार असतात. ती सहसा डोळस पुरुषाला हातामध्ये त्यांचा हात आपल्या हातात घेतल्याशिवाय प्रवास करत नाही. तुम्ही बघा, आंधळी माणसं कधी त्यांचा हात आपल्या हातात देत नाही, आपला हात त्यांच्या हातात घेतात. एखाद्या आंधळ्या पुरुषाला रस्ता पार करण्याकरता मदत करा, म्हणजे अनुभवाने कळेल तुम्हाला. अनुभवाची जोगे नवे बोलायचे. आंधळी माणसं हुशार असतात, पण त्या आंधळ्याला मात्र वेळ जर लागलं तर मग ते सैरा धावे जैसे. आंधळा पुरुष धावणारच नाही, पण का धावला? पिशे लागलं म्हणून धावला. जात्यंधा लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसत असे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तुझा शहाणपणा आम्हाला तसा दिसतो आहे. का बरं असा दिसतोय माहिती आहे का? कारण पाठीमागं अर्जुन असं म्हणतो आहे, राज्यभोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन तेथ बोलिला, तव क्षणैक भ्रांती सांडेला, मग पुनरपी व्यापीला उर्मितेने. हे शहाणपण पाळणारच आहे ना. या शहाणपणामध्ये नाही प्रपश्यामी हाही भाव निर्माण झाला. या शहाणपणामध्ये कथम भीष्महम संख्या हाही भाव निर्माण झाला. कार्पण्य दोष पहत स्वभाव हाही भाव निर्माण आहे. आणि गुरुण हत्वाही महानुभावान श्रेयो भोक्तुमैक्षमपीह लोके. हा सगळा शहाणपणा आहे, पण शहाणपणा बदलतो आहे. क्षणैक भ्रांती सांडीला पुनरपी व्यापीला उर्मितेने. असं तुझा शहाणपणा आम्हाला दिसत आहे अर्जुना. म्हणून आम्हाला असं वाटतं की हे आम्हाला नवलच वाटलं आहे बोलण्याचं तुझ्या. भगवंत म्हणतात, सांगू अर्जुना, तू स्वतःला खऱ्या अर्थाने जाणत नाही. तो आपणापे तरी नेनसे, पर्या कौरवांते शोचू पहासे. हा बहुविस्मय आम्हासे पुढत पुढते. भगवंताचा इथला भाव थोडासा वेगळा आहे. तो आपण आपे तरी नेनसी. आपण आपे म्हणजे आपणाला, नेनसी म्हणजे जाणत नाही. का बरं? हेच भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अर्जुना, तू अनुचिता चित्तने दिसी, धीर कही न संडिशी, तुझेनी नामे अपयशी दिशा लंगीजे. तू शूरवृत्तींचा ठावो, क्षत्रिया माझे रावो, तुझ्या लाठेपणाचा वो तू तिही लोकी. तुआ संग्रामी हर जिंकेला, निवात कवचांचा ठाये फिडिला. पवाडा तुआ केला गंधर्वाशी, पाहता तुझे निपाडे. दिसे त्रैलोके ही थोकडे, ऐशे पुरुषत्व चोखडे पारता तुझे. तो तू की आजी येते किंवा विचारी तू अर्जुन. म्हणजे भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये ज्या अर्जुनाला सामर्थ्याचा पराक्रमाचा परिचय करून देताना अर्जुना तू कोण आहे हे सांगतात दुसऱ्या श्लोकामध्ये. आणि तेच भगवंत आता काय म्हणतात? तू आपण आपे तरी नेनसे. अर्जुना, तू स्वतःला जाणत नाही. हे भगवंताचं बोलणं देखील संयुक्तिक वाटत नाही. भगवंत अर्जुनाला आठवण करून देतात तू कोण आहे. आणि इथे म्हणतात तू आपण आपे तरी नेनसे. यातला भाव असा आहे, दुसऱ्या श्लोकामध्ये तू आपण आपे जाणतो तू कोण आहे, हे देह संबंधाने भगवंताचं बोलणं आहे, देह संबंधाने. आणि इथला जो प्रश्न आहे तो आपण आपे तरी नेनसी, तर आत्मसंबंधाने तो स्वतःला जाणत नाही हे भगवंताला म्हणायचं आहे. ठीक आहे ना बाबा? तो आपण आपे तरी नेनसी, स्वतःला तू जाणत नाही अर्जुना. आत्मसंबंधाने नेमका कोण आहेस? ते शंकराचार्यांनी देखील प्रश्न विचारलेला हस्तामलकामध्ये त्यांना. कस्तम शिशो कश्य कुतोसी गंता, किन नामते त्वं कुत आगतोसी, एतन्मयुक्तमुदचार्भकत्वं मत प्रीतये प्रीती विवर्धनोशी. कस्त्वं शिशो हो, असा प्रश्न विचारला, तू कोण आहेस का? या संबंधाने प्रश्न विचारला. भगवंताचं तसंच बोलणं आहे. तो आपण आपे तरी नेनसी, तो स्वतःला जाणत नाही अर्जुना. पर्या कौरवांते शोचू पाहासे, परंतु आपले संबंधी असणारे जे कौरव, या कौरवाच्या संबंधाने मात्र शोक करू पाहतो आहे. मनुष्याला शोक केव्हा प्राप्त होतो या संबंधाने ज्ञानोबारांचे उत्तर आहे पुढे. ज्ञानोबारा म्हणतात, जर आपण अनेक पदार्थावर स्नेह ठेवला आणि त्या स्नेहाने जर आपल्याला बांधलं तर आपल्याला शोक प्राप्त होतो. आणि पदार्थ जाती स्नेह हो, बांधे म्हणून तो शोके ठावो, केला न शके पाप जावो कृतज्ञ जैसे. ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषापासून पाप कधी निवृत्त होत नाही, तसं ज्याने सांसारिक पदार्थावर प्रेम धारण केलं त्याला जीवनामध्ये शोक कधी सोडत नाही.
सांसारिक पदार्थावर प्रेम ठेवलं की शोक करावाच लागतो. संयोगाविप्रयोगांता भगवंत सांगतात की नाही प्रभू रामचंद्र, ज्यांचा संयोग प्राप्त झाला, ज्यांच्याविषयी प्रेम धारण केलं, ते स्नेह आपल्या शोकाला कारण असतं. अर्जुना, तू स्वतःला जाणत नाही आत्मसंबंधाने, मग कसा जाणतो? मी जगी एक अर्जुन, आयसा देही वाहे अभिमान, आणि कौरवांते या स्वजन आपुले म्हणे. म्हणजे मी एक अर्जुन आहे हा अहमाध्यास, आणि माझे असणारे कौरव हा ममाध्यास. मग अहम अध्यास आणि ममाध्यास हस्तदुःखाला कारण आहे. ज्याला स्वतःला मी कोण आहे कळालं, तो कोणावरही ममत्व ठेवू शकणार नाही. आत्मानं चेद्विजानीयात अयमस्मी ते पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. ज्याला मी कोण आहे हे कळालं, तो माझे कोणालाही म्हणणार नाही, आणि म्हटलं तर सगळं जगत माझं आहे असं म्हणेल. सगळ्या जगात आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला. मनोनिद्वेष ठेला जया पुरुषा. आत्मसंबंधाने तू स्वतःला जाणत नाही. स्वतःला जाणलं तर मग या कौरवाला हे माझे आहे असं तू म्हणू शकणार नाही, म्हणू शकणार नाही. कारण मी अर्जुना याचा भाव पहिल्यांदा निर्माण झाला तर मग माझ्या संबंधाने कौरव माझे आहे हा भाव निर्माण होईल. जर मी अर्जुन नाही हा भाव निर्माण झाला तर कौरव माझे नाही हाही भाव निर्माण होण्याचं काही कारण नाही, आणि कौरवच माझे नाही तर मग शोक करण्याचं काहीच कारण नाही. तो आपण आपे तरी नेनसी पर्या कौरवांते शोचू पहासी. आपणा स्वतःला जाणत नाही आणि आपले काहीतरी नातेवाईक असा संबंध धारण करून कौरवाच्या संबंधाने शोक करतो आहे. हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा हा फार मोठा विस्मय आम्हाला प्राप्त झालेला आहे. फार मोठा विस्मय प्राप्त झाला. तरी सांग पा अर्जुना, उत्तर दे अर्जुना, तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना ते लटके काही. अक्षपार्थाने आहे. सांग पा अर्जुना, सांग बरं अर्जुना, तुझ पासोनी या त्रिभुवना स्थिती, या संपूर्ण त्रैलोक्याची स्थिती, आधार किंवा यांचं पालन तुझ्यापासून होत आहे की काय? भगवंताला हा भाव आहे ना. अर्जुनाने पाठीमागं सांगितलं, या कुलांचा घात कसा करावा हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे, जाणत जाणतचे सेवावे काळकुट. हे आपलेच असणारे नातेवाईक आपण मारावे तरी कसे देवा, हे आम्हाला पटत नाही. आणि भगवंत तोच धागा पकडतात. सांग अर्जुना, जर तू यांना नाही मारलं तर हे असेच राहणार आहे का? किंवा जगताचं कर्तृत्व किंवा यांची स्थितीस्थापकत्व तुझ्याकडे आलेलं आहे का? सांग अर्जुना, तुझं पासोनी तुझ्यापासून या त्रिभुवनाची स्थिती, पालन किंवा आधार तू करतो आहे का? अजिबात नाही. कारण हे सृष्टी अनादि प्रवाहाने चालूच आहे. अनादि विश्वरचना ते लटके काही. शास्त्रामध्ये या सृष्टीला अनादि असं म्हटलेलं आहे. थोडंसं पुढे सरका. हे अनादि विश्वरचना ते लटके काही. सृष्टीची असणारी उत्पत्ती केव्हापासून झाली कोणालाही सांगता येत नाही. या सृष्टीच्या संबंधाने सांगत असताना अनादि वृक्ष बीज न्याय सांगितला जातो. झाड अगोदर आहे का बीज अगोदर आहे, बीज अगोदर आहे का झाड नंतर आहे, सांगता येत नाही. त्याला फक्त एकच उत्तर आहे, अनादि. उत्तर देता येत नाही असं नाही, आम्हाला देता येत नाही तुम्ही द्या, देताच येणार नाही कोणाला. म्हणून त्याला अनादि वृक्ष बीज न्याय असं म्हणतात. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाये, ऐसेनी कल्प कोडी जाये परी जाती न नसे. म्हणून या विश्वाला अनादि असं म्हटलेलं आहे. षडस्माकम अनादय सांगत असताना ब्रह्म माया त्यांचा संबंध, जीव ईश्वर त्यांच्यातला असणारा भेद, हे 6 पदार्थ अनादि मानलेले आहे. आणि त्यामध्ये प्रवाह रूपाने जगताला देखील अनादि मानलेला आहे. प्रवाह रूपाने या 6च्या ऐवजी प्रवाह रूपाने जगत अनादि आहे. म्हणून अनादि असणारी ही विश्वरचना केव्हापासून जगताचा प्रवाह चालू आला हे सांगता येत नाही. ते खोटं आहे का? शास्त्राने याची संगती सांगितली का व्यर्थ आहे का? अर्थात व्यर्थ नाही. सृष्टीचा प्रवाह अनादि रूपाने चालूच आहे. मारुती बाबा विनोद सांगत असतात बघा या संबंधाने, ते विचार सागरामध्ये नाही का. हे सृष्टी कशी आहे? अनादि आहे, प्रवाह रूपाने अनादि. पूर्वीच्या काळामध्ये काही विद्वान होते, पंडित होते, मूर्ख होते, चोर होते, आताही आहेत, पुढेही होतील. पण बाबा एक वाक्य सांगत असतात, पूर्वीच्या काळी विद्वान होते, चोर होते, मूर्ख होते पूर्वीच्या काळी, आताही आहेत, फक्त आता संख्या वाढलेली आहे. एवढंच फक्त बाकी काही नाही. अनादि विश्वरचना लटके काही. ही अनादि असणारी विश्वाची रचना काय खोटी आहे का? अर्थात नाही. अनादि प्रवाह रूपाने संसार हा चालूच आहे. एत समर्थ एकाथी तयापासून भूते होती, तरी हे वायाचे काय बोलती जगा माझी. पुन्हा अक्षपार्थानेच आहे. एथ या ठिकाणी शास्त्रीय सृष्टीमध्ये एक समर्थ आथी, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारे एक परमात्मा आहे, त्याला समर्थ असं म्हणतात.
हाच भाव ज्ञानोबरांना व्याध्यामध्ये सांगतात. गतीर भरता प्रभू साक्षी या श्लोकावर व्याख्यान करत असताना आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरीव घे नसावे, पावके दाहावे, वर्षावे जळे, पर्वती बैसकांना सांडावी, समुद्री रेखा लोंडावी, पृथ्व्या भूते वहावी, हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता, मियाचे निमेला साता, काळ ग्रासितसे होता ये म्हणिया गते. म्हणिया गते म्हणजे आज्ञा पालन करणारी, सकळे जयाचे ऐसा जो समर्थ, आला समर्थ शब्द, असा जो समर्थ आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा, ज्याच्या सत्तेमुळे भयात दस्याग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्य वायुष्य मृत्युधावती पंचमहा, हे 5 देवता आपापले कार्य ज्याच्या भीतीमुळे करतात, असा समर्थ असणारा एक परमात्मा आहे ना. मायाम तू प्रकृती विद्यान, मायिनम तू महेश्वरम, असा एक परमात्मा समर्थ एका अथी, तयापासून हे भूते होते आणि त्याच्याच पासून हे सगळे प्राणी मात्र जन्माला येतात. श्रुतीचा अनुवाद आहे या ठिकाणी. योतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति, यत प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. किंवा पंचदशिकार सांगतात, तद्भोगाय पुनर्भोग्य भोगायतन जन्मने वियत पवन तेजोंबू भुवभूतानी जज्ञिरे. हे सगळं परमात्म्याच्या आज्ञेनं होतं. एत समर्थ एका अथी, तयापासून भूते होती, तरी हे वायाचे काय बोलते जगा माझे, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. वायाचे काय बोलते जगा माझे, जग घेत असताना वेदांतातलं जग घ्या, शास्त्राचं जगत घ्या किंवा संत वाङ्मयाचं जग घ्या, या सगळ्या जगामध्ये हे म्हटलं जातं. हे का खोटं आहे का? अर्थात हे खोटं नाही. अर्थात तुझ्यावर या जगताची स्थिती, आधार किंवा पालन अवलंबून नाही, परमात्म्यापासून झालं. येतो वा इमानी भूतानी जायन्ते, त्यापासून निर्माण झालं. ए न जातानी जीवन्ति, त्यावर यांची स्थिती अवलंबून आहे आणि सगळ्यांचा लय पुन्हा परमात्म्यातच होणार आहे. तो मध्यंतरी अहंकार धारण करू नको. तयापासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. तर हे मग सगळं कथन या जगतामध्ये व्यर्थ सांगितलं जातं का? अर्थात नाही. याला शास्त्राचं प्रमाण आहे. हो का? सांप्रतायसे झाले, जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले आणि नाश पावे नासिले तुझेने काही. हो का? सांप्रत म्हणजे वर्तमान काळामध्ये, ऐसे झाले असं घडलं आहे का अर्जुना, की हे जन्म मृत्यूत्वा सृजिले, सगळ्या प्राणीमात्रांचं जन्मन आणि मरण हे तुला निर्माण केलं आहे का? अर्थात नाही. जर प्राणीमात्रांचा जन्म तो निर्माण केला नाही, प्राणीमात्रांचं मरण तुझ्या हातामध्ये नाही, तर यांची स्थिती तुझ्या हातात आहे असंही तुला म्हणता येणार नाही. म्हणजे तू जरी विचार केला नाही तरी यांची स्थिती राहणार नाही. सांप्रतायसे झाले, जे हे जन्म मृत्यूत्वा सृजिले, जन्म आणि मरण किंवा या संबंधाने असणारी स्थिती हे तू निर्माण केलं का? अर्थात नाही. जे तू निर्माणच केलं नाही त्याला तू नष्ट तरी काय करणार आहे? नाश पावे नाशिले तुझेने काही, तुझेने नाशिले काही नाश पावे. तू जर यांना नष्ट केलं, सृष्टीला आपण नष्ट नाही करू शकत, बाद करू शकतो. जगताला आपण नष्ट नाही करू शकत. आणि शास्त्र पण म्हणतं, जगताचा मिथ्यात्व निश्चय धारण करणं म्हणजे काय? ना प्रतितिस्तयोर बाध. दृढ मिथ्यात्व निश्चय धारण करणं हा त्याचा बाद आहे किंवा नाश आहे. तिथला नाश या अर्थाने आहे. सृष्टीला आपण नाश नाही करू शकत, कोणीच नष्ट करू शकत नाही. ईश्वराच्या मनात आलं, समष्टी प्रारब्ध भोग देण्याकरता सन्मुख झालं तर मग प्रलय काल होतो. तोही एरवी कधीही होत नाही. सगळ्यांचा प्रारब्ध एकत्रित सन्मुख व्हावं लागतं प्रलय कालाकरता. तेव्हा सर्वांचा नाश म्हणजे लय ईश्वराच्या स्वरूपामध्ये होऊन जातो. पुन्हा प्रारब्ध सन्मुख झालं की सर्वांची उत्पत्ती होते. कोणीही कोणाला नष्ट करू शकत नाही. तुझेनी नाशिले, तू नष्ट केलं म्हणून काही नाश पावे, काही नाश पावणार आहे का? अर्थात नाही, काही होऊ शकणार नाही. तू भ्रमलेपणे अहंकृती, यांसी घातन धरीशी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन. कारण अर्जुनाचा शोक या संबंधानेच आहे ना. कारण मी जर यांना मारलं तर हे मरतील आणि हे जर मरण पावले तर यांचा वियोग प्राप्त होईल. वियोग प्राप्त झाला की मला दुःख प्राप्त होईल. भगवंताला हे समजावून द्यायचं आहे की यांचा वियोग तुझ्या हाताने जरी नाही घडला तर यांच्या प्रारब्धाने घडणारच आहे. ते पुत्रपत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटतापूर आदळे दूर होती खल्लाळी, हे सगळं घडणारच आहे. ते प्रभू रामचंद्रांनी ते 4 सिद्धांत सांगितले ना. सर्वे निचया क्षयांता, पतनांता समुच्छ्रया, पतनांता समुच्छ्रया, संयोगा विप्रयोगांता, मरणांतम ही जीवितम, असे 4 सांगितलेले बहुतेक. यामध्ये आहे तो मधुसूदनीमध्ये श्लोक. 4 सूत्र सांगितले. जेवढं काही आपण संचय करतो
त्याचा वियोग कधीतरी होणार आहे, म्हणजे ते कारणी लागणार आहे, नष्ट होणार आहे, ते खर्च होणार आहे. जो मनुष्य उच्च अवस्थेला प्राप्त होतो, पर्वतावर चढला, कधी ना कधी त्याला खाली यायचंच आहे. जो मनुष्य जन्माला आलेला आहे, जगतो आहे, मरणाचा शेवट त्याचा होणार आहे. आणि ज्यांचा ज्यांचा संयोग प्राप्त झाला त्यांचा वियोग ठरलेलाच आहे. संयोगा विप्रयोगांता हे 4 सूत्र फार महत्त्वाचे सांगितलेले आहे प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणजींना उपदेश करत असताना. म्हणून तेच इथं सांगतात, तो भ्रमलेपणे अहंकृती यांसी घात न धरीशी चित्ती तरी सांगे काही हे होते चिरंतन. भ्रमलेपणे भ्रमिष्ट झाल्यामुळे म्हणजे अविचारापणामुळे, अज्ञानामुळे किंवा मोहामुळे, अहंकृतीनं मी जगी एक अर्जुन आहे, मी जर यांचा घात केला तर यांचा घात होऊ शकतो, या अभिमानाने अहंकाराने यांसी घात चित्तीनं धरीशी, यांचा घात म्हणजे यांचा वध जर तू तुझ्या चित्तामध्ये धारण केला नाही, का बरं? वध करण्याकरता पहिल्यांदा ते मनात यावं लागतं. मनात आलं तरच मग ते हातात येऊ शकतं. म्हणून भगवंतांनी चित्ती शब्द वापरलेला. आवडी ती वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचा देठी करासी. म्हणून यासी घातून धरीशी चित्ती, यांचा घात करण्याचं तू मनात आणलं नाहीस. जर मनातच आणलं नाही तर ते हातातून प्रगट होणार नाही. बरं जाऊ दे, हातातून नाही प्रगट झालं, मनातून नाही प्रगट झालं, तर सांग बरं अर्जुना, तरी हे काय चिरंतन होती? हे काय कायम चिरंजीव राहणार आहेत का? नाही नाही, चिरंजीव कोणीच राहणार नाही. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मृत्यूला प्राप्त होणारच आहे. तू स्वतः व्यर्थच अहंकार धारण करतो की मी मारल्यानंतर हे मरणार आहे. तसं नाही, तू जरी यांना मारलं नाही तरी हे मरणारच आहेत. अरे कोणी कोणा ते न मारी येत मीची हो सर्व संहारी, हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे. कोणी कोणाला मारत नाही, भगवंतच सर्व हा खेळ करत असतो. तो भ्रमलेपणे अहंकृते यासी घातन धरीशी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन, की तू एकवदिता आणि सकळ लोक हा मरता, ऐसी भ्रांती झने चित्ता येवो देशी. झने शब्द हा नकारार्थक असतो. येवो देशी झने येऊ देऊ नकोस, की तू एकवदिता किंवा तू एक वध करणारा आहे. हत्या करणारा शब्द नाही वापरता. जो आतताई जो असतो, आतताई, नाथ महाराजांनी असा विचार केलेला आहे आणि याच्या संबंधाने स्मृतीचे देखील प्रमाण आहे. जे आतताई असतात, 6 अपराध जे करतात त्यांना मारल्यानंतर त्यांची हत्या नाही घडत, वध घडत असतो. आणि वध केल्यानंतर पाप लागत नाही. हत्या वेगळी असते आणि वध वेगळा असतो. अग्निदो गरदष्टेव शस्त्रपाणीर धनापह क्षेत्रदारापहारीच षडैते आततायिनः. हे 6 आतताई असं म्हटलेलं आहे. कोणते कोणते? अग्निदो, अग्निदान करणारे, ते लाक्षागृहामध्ये अग्नी दिला त्यांनी. गरद म्हणजे विष देणारे. शस्त्रपाणी, हातामध्ये शस्त्र धारण करून मारण्याकरता तयार असणारे. धनापह, धनाचं हरण करणारे. क्षेत्रदारापहारीच, क्षेत्र म्हणजे राज्य हिसकावून घेणारे आणि दारा म्हणजे पत्नी, द्रौपदीची विटंबना केली. षडैते आततायिनः. आणि एखादा आतताई जर आला, आततायिनम आयांतम हन्यादेव अविचारयन. स्मृतिकार असं म्हणतात, जर तो आला ना तर अविचारण हन्यादेव, विचार न करता त्याला मारावं. आततायिनवधे न दोषः हंतुर्भवती कश्चन. मारणाऱ्याला कधी दोष प्राप्त होत नाही. नाथ महाराजांनी याचा विचार केलेला आहे. अग्निदाने गरदाने घाला घालून अग्निदाने गरदाने क्षेत्रदारापहारणे, घाला घालून मारणे, शस्त्रपाणी होणे पदार्थ. ते एका श्लोकाचा अनुवाद एका ओवीत केला, पहिल्याच अध्यायामध्ये आहे. अग्निदाने गरदाने, धनदारा अपहारणे, आणि घाला घालून मारणे, शस्त्रपाणी होणे पदार्थ. असे जे आतताई असतात त्यांना मारलंच पाहिजे. म्हणून त्यांना मारल्यानंतर वध घडतो. आणि तू एक वधिता. अर्जुनाचा भाव असा नाही. अर्जुन म्हणतो आहे, या आतताईंना जरी मारलं तरी आम्हाला पापच लागेल. पापमेवाश्रिय दस्मान हातवई तानात ताईनाहा. या आतताईंना मारलं तरी आम्हाला पापच प्राप्त होईल. स्मृतीतलं वचन असं नाही. आतताईंना मारलं, या 6 अपराध करणाऱ्यांना मारलं ना तर पाप लागत नाही. म्हणून भगवंत म्हणतात, तू एक वधिता, यांचा वध करणारा तू एक वधिता आहे, म्हणजे याचा दोष लागत नाही. आणि सकळ लोक हा मरता, तुझ्या हातून हे सगळे आतताई या प्रसंगाने मरण पावतील. अशी जरी तुला भ्रांती असेल अर्जुना, चित्ता येव देशी झने, असा भ्रम तू तुझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. कारण तुला निमित्त मात्र केलेला आहे. निमित्त मात्रम भवसव्य साचिन. भगवंताला असं म्हणायचं आहे, अर्जुना मी प्रतिज्ञा केली रे. कोणती? शस्त्र हातामध्ये धारण करणार नाही, नाहीतर मीच यांना मारलं असतं. तू वधिता नाही आणि सगळे लोक मारणारे देखील नाही. यांना सर्वांना मलाच मारायचं आहे.
फक्त प्रसंग जुळून आला आणि तुझ्या निमित्ताने मला मारायचं आहे. तू एक वदिता आणि सकळ लोक हा मरता. तू वध करणारा नाही, तुझ्या निमित्ताने मी वध करणार आहे. आणि ज्यांचा वध करायचा हे सामान्य नाहीत, हे पण माझंच एक रूपच आहे, माझाच खेळ आहे हा. ऐसी भ्रांती तू वदिता आणि तुझ्या हातून मरणारे, अशी भ्रांती चित्ता येऊ देशी. आपल्या मनामध्ये हा भ्रम निर्माण होऊ देशील झने, पण होऊ देऊ नको बरं का. कारण तूही मारणारा नाही आणि हेही मरणारे नाही. का बरं? उभवतो न विजानीतो नाय म्हणती न हन्यते. कोणीच कोणाला मारत नाही, कोणीच नाही. मग कसं आहे हे जगताच्या संबंधाने चालणारा व्यवहार किंवा व्यापार? अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. तरी तुवा का शोचावे सांगे मज. अनादि कालापासून काही मनुष्य जन्माला येतात, काही काल राहतात, मृत्यूला प्राप्त होतात, कोणीच कोणाला मारत नाही. हे अनादि कालापासून चालत आलेलं आहे. अनादि सिद्ध आहे आघवे, अनादि कालापासून हे सिद्ध आहे, सर्वांनी मान्य केलेलं आहे आघवे. होत जात स्वभावे, स्वभावतः म्हणजे जगाच्या संबंधाने स्वभावात नाही तर सांगितलेला. स्वभावे म्हणजे आपापल्या प्रारब्धाने कर्माने आणि ईश्वराच्या प्रेरणेने. होत जात स्वभावे, यांचा कर्म या संबंधाने, म्हणजे यांचं कर्म सन्मुख झालं की यांना देह प्राप्त होतं, प्रारब्ध संपलं की जात नष्ट होतात. हे अनादिसिद्ध आगवे, होत जात स्वभावे. तरी असं असताना तू का शोचावे सांगे मज. सांग बरं अर्जुना, या संबंधाने तू का बरं शोक करावा? करूच नाही. मग शहाण्या मनुष्याने कधी रडावं? बाबा सांगत असतात कधीच रडू नये, कधीच नाही. शहाण्या मनुष्याने कधीच रडू नये. ती एक कथा सांगतात बाबा की महापुरुष पाठ सांगत होते, त्यांची पत्नीने सांगितलं, अहो आपला मुलगा फार त्रस्त आहे आजाराने. आणि ती पत्नी रडू लागली. त्यांनी सांगितलं जिवंत आहे ना, रडू नको म्हणे. मग रडण्याचं काय कारण? जिवंत आहे ना मुलगा, अजून मेला नाही ना. थोड्या वेळानं मुलगा गतप्राण झाला. ती पत्नी सांगण्याकरता आली, आता मुलगा गतप्राण झाला. गतप्राण झाला ना, रडण्यात काय उपयोग आहे? रडायचं कधी? कधीच रडायचं नाही. जिवंत असतानाही रडायचं नाही आणि मरण पावल्यानंतरही रडायचं नाही. तरी तुवा का शोचावे सांगे मज. सांग बरं अर्जुना, तू का बरं शोक करावा? शोक करू नये. पण एवढं सगळं सांगितलं पण तुला का कळत नाही? जाणता आहे तू, पण जाणत्याच्या संबंधाने आणखीन एक भाव आहे, मूर्खपणे नेनसी. न चिंतावे ते चिंतिसी, आणि तू चिनिती सांगसी आम्हा प्रती. मूर्खपणामुळे, अडाणीपणामुळे, अविवेकामुळे किंवा अज्ञानामुळे नेनसी. ज्ञानोबाऱ्यांचा फार कठोरातला कठोर शब्द आहे मूर्खपणे. याच्या पुढे ज्ञानोबाऱ्या जात नाही. मूर्खपणे नेनसी, मूर्खपणामुळे, अविचारीपणामुळे तो जाणत नाही अर्जुन हा सगळा भाव. म्हणजे सृष्टीची अनादी परंपरा आहे हेही जाणत नाही, ईश्वरापासून सर्व काही निर्माण होतं हेही जाणत नाही, स्वतःलाही जाणत नाही. कौरवाच्या संबंधाने विनाकारण शोक करतो आहे. तू कोणाला मारणाराही नाही, नाही मारलं तर हे चिरंजीव राहतील असंही नाही. हे सगळं तू जाणत नाहीस. मूर्खपणे नेनसी, न चिंतावे ते चिंतिशी. ज्याचं चिंतन करू नये ते चिंतन करतो आहे. या कुरुक्षेत्रावर आल्यानंतर फक्त युद्धाचा विचार करावा. इथे आल्यानंतर ह्या गोष्टी सांगू नये. कुलेक्षय प्रणशंती कुल धर्म सनातनः, हे आता इथं चालत नाही. कारण ही भूमी वेगळी आहे, देश वेगळा आहे, काल वेगळा आहे, परिस्थिती वेगळी आहे. जर हेच वचन तुमचं धर्मक्षेत्रामध्ये आपलं हस्तिनापुरामध्ये असतं तर आम्ही प्रोत्साहन दिलं असतं. पण हे चालत नाही. न चिंतावे ते चिंतिसी, ज्याचं चिंतन करू नये ते चिंतन तू करतोस. आणि त्यात भर आणखीन अशी आहे, तूच नीती सांगसी आम्हा प्रती. आम्हाला तू नीती सांगतोय देवा. देवा हे विविध काणी ऐकीजे, अजूनवरी त्रास अनुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे. असं तूच आम्हाला नीती सांगतो आहे. आम्हाला हे पाप प्राप्त होईल, सगळे नष्ट होतील, आणि नरके नियतम वासो भवती. अशा प्रकारच्या नीती तू आम्हाला सांगतो. पण ह्या नीती सांगणं किंवा असं चिंतन करणं हे ज्ञानीपुरुषाचं लक्षण नाही. काय आहे ज्ञानीपुरुषाचं लक्षण? ज्ञानीपुरुष असे असतात, देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती. शोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. विवेकी जे होती होय जाय हे भ्रांती म्हणून या. दोही तेही न शोचिती. जे विवेकी असतात, कोणते विवेकी? येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आन आहाती. हा विवेक आहे त्यांना. पण हाही विवेक प्राप्त होण्याकरता सत्संगतीच असावी लागते. संत तेथ विवेका असणे कीजे. किंवा त्या विवेकाची व्याख्या करत असताना सत्संगतीने आत्मा अविनाशी अशाच प्रकारचं सांगितलेलं आहे. बाकीचं सगळं मात्र विनाशी चंचल आहे, पण याकरता सत्संगती शब्द वापरलेला आहे. विचारसागरात ती व्याख्या आहे की नाही? सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद्व्यतिरिक्त सगळं विनाशी. हे ज्याला कळालं असा विवेक व्हावा लागतो. विवेक म्हणजे पृथक्करण, विचार. दोन गोष्टी परस्परामध्ये मिसळलेल्या असाव्या, त्यातली एक गोष्ट असावी
आणि एक सार असावी. सारग्राही जो असतो तो विवेकी असतो आणि तो असार पदार्थाचा परित्याग करतो. त्याकरता ज्ञानोबारा या विवेकी पुरुषाचं उदाहरण सांगण्याकरता निसर्गाचा वापर करून राजहंसाचं उदाहरण देतात. सलिली पै जैसे एक होनी मिनले असे परी निवडोनी राजहंसे वेगळे केजे. दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे तिथं तसं नाही. सलिली म्हणजे पाणी आणि पाण्यात दूध टाकलेलं आहे. सलिली पै जैसे एक होनी मिनले असे राजहंस असेल किंवा बगळा असेल यांची परीक्षा करण्याकरता दूध आणि पाणी हे मिश्रण ठेवावं लागतं. म्हणजे दुधात पाणी टाकावं लागतं. आपण टाकतच असतो. दुधात पाणी टाकायचं, ते मिश्रण राजहंसाच्या समोर ठेवायचं. त्यातलं बरोबर जो फक्त नव्याध्यातली ओवी आहे ना, चांचूचेनी सांडसे खंडी जे पै पाणी राजहंसे, म्हणजे आपली चोच टाकल्याबरोबर तो त्यातलं दूध फक्त प्राशन करतो आणि पाणी तसंच ठेवतो. तो आहे विवेकी असणारा राजहंस. आणि कावळ्याच्या बाबतीमध्ये मात्र हे चालत नाही. तो दोन्ही सरसगट सेवन करतो. विवेक कावळिया नाही जैसा किंवा बकाच्या गावी घेपे क्षीरने रस कलवी. ज्ञानोबा म्हणतात बगळा सगळं घेऊ शकतो, कावळ्याच्या बाबतीमध्ये विवेकच नाही, राजहंसाला विवेक आहे. हे झालं उदाहरण. तसे ज्ञानी पुरुष जे असतात अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस आत्मा अनात्म व्यवस्था. आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, देहाच्या संबंधाने आत्मत्वाचं कोणतंही लक्षण घटित होत नाही. म्हणून अनात्मा असणारा वर्ग समूह तेच पाणी आहे, त्याला सांडोनी. आणि आतमध्ये राहिलेलं शिल्लक राहिलेलं आत्मरसाचे क्षीर आनंद स्वरूप असणारा जो आत्मा तेच दूध आहे. आणि त्याचं जे सेवन करतात ते राजहंस, ते इथले परमहंस आहेत, त्यांनाच विवेकी असं म्हणतात. देखे विवेकी जे होती, जे विवेकी असतात ते दोही तेही म्हणजे दोनाच्याही संबंधाने, कोणत्या जन्म आणि मरणाच्या संबंधाने, जिवंत असणाऱ्या किंवा मेलेल्याच्या संबंधाने न शोचिती, ते मात्र शोक करत नाही, कारण ते विवेकी असतात. आणि विवेकी पुरुष म्हणतात जे जे उत्पन्न होतं मरणाला प्राप्त होतं ते सगळं विनाशी असतं, ते अनित्य स्वरूपाचं असतं. म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोहीही देखील असे. असा त्यांना निष्कर्ष किंवा निवाडा निर्णय त्यांनी जाणलेला असतो. असे विवेकी पुरुष दोन्हीच्याही संबंधाने, जिवंत आणि मृताच्या संबंधाने, किंवा जे जन्माला येतात मरणाला प्राप्त होतात त्यांच्या संबंधाने न शोचिती, शोक कधीच करत नाही. का बरं? जे शब्दाने कारण सांगतात. होय जाय हे भ्रांती म्हणवनिया, जे उत्पन्न होतं आणि जे मरणाला प्राप्त होतं हा सगळा भ्रम आहे. जसं स्वप्नामध्ये राज्य प्राप्त व्हावं, स्वप्नात मरण प्राप्त व्हावं, जाग असल्यानंतर दोन्ही खोटं ठरावं, तसं ज्याला आत्मजागृती प्राप्त झाली त्याला देहाचा प्राप्त झालेला जन्म आणि देहाचा प्राप्त झालेला मृत्यू त्याच्या संबंधाने भ्रांतीच आहे. स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्षशोकाशे कारण, उपवडली या जाणाची या परी. तसं ज्याला आत्मजागृती प्राप्त झाली, ती जागृती प्राप्त तिथं अवस्थांतर आहे. अवस्थांतर झालं की स्वप्नातलं राज्य आणि मरण दोन्ही हर्षशोकाला कारण ठरत नाही. तसं इथे देखील अवस्थांतर घडावं लागत नाही, ज्ञानांतर घडावं लागतं. देहाच्या संबंधाने असणारं जे आपलं ज्ञान आहे ते ज्ञान सोडायचं आणि तेच ज्ञान आत्मस्वरूपावर आणायचं. ते ज्ञानोबा म्हणतात ना, नळिकेवरून उठला जैसा शुक शाखे बैसाला, तैसा मूळ अहंता ठाकेला तो मी म्हणवणे. मूळ अहंता म्हणजे आपला जो अहमाध्यास आहे त्यालाही कारण असणारं, अधिष्ठान असणारं जे मूळ स्वरूप आहे, हा अहंकार काढायचा, हा विचारून अहंकार सांडीजे. मग असतीच वस्तू होईजे. विचार करून देह पंचकोशार असणारा अहंकार बाजूला टाकायचा आणि ज्याच्यामुळे हे सगळे पंचकोश अनुभवाला येतात तेच माझं स्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, असा आपला अहंकार तिथं नेऊन ठेवायचा. मग त्या पुरुषाला कोणताही भ्रम होत नाही. असे ते विवेकी पुरुष असतात. होय जाय हे भ्रांती म्हणून या, जे उत्पन्न होतं क्षयाला प्राप्त होतं ती भ्रांती, आणि म्हणून तत्संबंधाने ते शोक करत नाही. आता 12व्या श्लोकापासून म्हणजे नत्वेवाहम जातो नासम या श्लोकापासून तर देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत या श्लोकापर्यंत अशोचानन व शोचस्त्वम या 8 पदांचा विस्तार भगवंत करणार आहे, 8 अक्षरांचा. आणि पुढे मग स्वधर्ममपी चाव्यक्षण विकंपितुम रसी या श्लोकापासून प्रज्ञावादांचे भाष्यशे या श्लोकाचं विवरण पुढे करणार आहे या पदांचं. त्यातही भाव असा आहे, आता देहाच्या संबंधापासून आत्मा कसा वेगळा आहे हे सांगण्याकरता जसं पंचदशीकारांनी पहिल्यांदा त्या 3 अवस्थापासून आत्म्याचं पृथक्करण केलेलं आहे ना, शब्दस्पर्शादयो वेद्यात वैचित्र्या जागरे पृथक, पहिल्यांदा नित्यत्व साधलेलं आहे.
म्हणजे पंचविषय वेगळे पण ज्ञान मात्र एक एका अवस्थेमध्ये. जागृतीमध्ये जसं आहे विषय वेगळे ज्ञान एक, स्वप्नामध्ये विषय वेगळे ज्ञान एक, जागृतीतलं स्वप्नातलं ज्ञान एक, सुषुप्ती अवस्थेतलं ज्ञान एक, सगळ्या अवस्थेमध्ये ज्ञान एक आहे, अवस्था भिन्न आहे. आणि जे कायम सगळ्या अवस्थेमध्ये एक असतं ते नित्य असतं. ते नित्यत्व साधण्याकरता भगवंत आता 12व्या श्लोकामध्ये विचार सांगतात की शरीर सगळे कसे अनित्य स्वरूपाचे आहे आणि नित्यता त्याच्यामध्ये असते की जे तिन्ही कालामध्ये एक रूप असतं. जागृतीमध्ये तेच आहे, स्वप्नातही तेच आहे एक रूपाने, सुषुप्तीमध्ये एक आहे जे एक असतं तिन्ही अवस्थेत ते नित्य असतं. तो संदर्भ घेऊन तो धागा घेऊन भूतकालातही आपण सगळे होतो, वर्तमान कालात आपण सगळेच आहोत, भविष्यामध्ये पण आपण असणार आहे पण देह असणार नाही. ज्या अर्थी आपण तिन्ही कालात राहणार, आपण नित्य आहे म्हणजे आत्मा नित्य आहे आणि हा देह पाठीमागे नव्हता, आताच आहे, भविष्यात राहणार नाही म्हणजे अनित्य आहे. म्हणजे देहाचं अनित्यत्व आणि आपल्या आत्म्याचं नित्यत्व पुढच्या श्लोकामध्ये साधतात. नत्वेवाहम जात्वनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. नत्वेवाहं जात्वनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. नत्वेवाहं जात्वनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.